नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथे बिबट्याने विक्रम भागवत दाणेकर वय वर्ष 60 या शेतकऱ्यावर हल्ला केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दिनांक 10 जुलै 2024 रोजी बुधवारी विक्रम दांडेकर हे सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता मक्याच्या शेतामध्ये लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। त्यात ते गंभीर जखमी झाले। जखमीस चिंचविहीर गावचे सरपंच किशोर नवले, उपसरपंच रामेश्वर तुरकुणे व ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर वन विभागाने जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान चिंचविहीर येथे ज्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता, चिंचविहीर येथे पिंजरा लावलेल्या कालावधीत सीसीटीव्ही मध्ये रात्री बिबट्या दिसून आला, तरी देखील या संदर्भात येथे वन विभागाने हलगर्जीपणा केल्याने शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याचे नागरिक बोलताना सांगत आहे। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। चिंचवीरमध्ये काय घडलं आणि केव्हा घडलं? मी सरपंच किशोर नवले, चिंचवीर। आमच्या गावात खारोटे मुकुंद भाऊ खारोटे यांचा मळ्यात बिबट्या 15 दिवसापासून आहे। तर त्यांचा 2.5 एकर गिन्नी गवत कापून नाही बिबट्या तिथून 2 पिंजरे लावले होते। 2 पिंजऱ्यातही बिबट्या आलेला नाही। आज रोजी तिथून काढलं गेलं होतं, तरी पण लोकांना असं वाटलं निघालं म्हणून, बिबट्या गेलेलं नव्हतं तिथून। आज रोजी ते तिथं असल्यामुळे विक्रम भाऊ दाणेकर यांच्यावर हल्ला केलेले, प्राणघातक हल्ला केलेले। तर शासनानं त्याची दखल घ्यावा असं आमचं ग्रामपंचायत